तो केसीआर यांची राजकारण करण्याची पद्धत कंप्लीट वेगळी आहे। ते प्रचार आणि प्रसारावर पैसा खर्च करतायत। चा एक संशय समोर येतो की यांना मतदान करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्ष मदत करणं, म्हणून त्यांची ओढ आग्रह नसणार आहे। ती जी ओढ घेणार आहे ना, ती घेणार आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं। मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। महाराष्ट्राच्या निवडणुका आता काही दिवसांमध्ये का महिन्यांमध्ये लागणार आहेत आणि सर्व पक्षांनी जे आहे ते आता मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। कुणाला या पक्षातून त्या पक्षात घ्यायचं आहे, कोणाला पक्ष संपवायचा आहे, कोणाला सत्ता राखायची आहे, कोणाला सगळ्यांची जिरवायची आहे, कोणाला थोड्यांची जिरवायची आहे, किंवा मग कोणाला सत्ता ताब्यात घ्यायची, कोणाची जिरून आडवून करायचे। मात्र सामान्य जनतेचं काय, महाराष्ट्राच्या हिताचं काय, असं कोणाच्याही तोंडून आतापर्यंत आपल्याला निघालेलं नाही। सगळ्या लोकांच्या ज्या आहेत त्या कुरघोड्या आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या गोष्टीकडे आपण जर पाहायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये एक नव्यानं पक्ष जो आहे तो आता आपले पाय रोवू इच्छितो आहे, तो म्हणजे केसीआर यांचा पक्ष आहे, तो BRS म्हणजे भारतीय राष्ट्र समिती असा पक्ष आहे। आणि मागच्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे शिरकाव केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ठिकठिकाणी त्यांचे होर्डिंग जे आहे ते महाराष्ट्रभर लागलेले आपल्याला पाहायला मिळाले। महाराष्ट्रामध्ये केसीआर येतात आणि पंकजा मुंडे यांना सुद्धा ते मुख्यमंत्री करतो अशी ऑफर देतात। म्हणजे एकही त्यांचा माणूसही नाही महाराष्ट्रात, तरी ते मुख्यमंत्री करणार हा भाग वेगळा आहे। मात्र महाराष्ट्रातले पक्ष संपलेत का असे प्रश्न आता उपस्थित झालेत। यासाठी आपल्याला चर्चा करण्यासाठी लोकपत्रकार राजकीय विश्लेषक भागवत तावरे आपल्यासोबत आहेत। विचारणार आहोत महाराष्ट्रात नेमकं काय चाललं आहे, म्हणजे महाराष्ट्रात केसीआरला यांना यावं लागतं, एखाद्या कुठल्या तरी पंकजा मुंडे यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याला जे काय माजी मंत्र्याला किंवा मग नेत्याला बोलवलं जातं आणि तुम्हाला मुख्यमंत्री करू, एकही माणूस नसताना असं बोललं जातं आहे। केसीआर महाराष्ट्रात कितपत योग्य आहेत, काय त्यांचं समीकरण असणार आहे? आम्हाला केसीआर यांची महाराष्ट्रातली एंट्री समजून घेत असताना आम्हाला त्यांच्या एकूण प्रचार पद्धतीपेक्षाही आम्हाला त्यांचा अजेंडा समजून घ्यावा लागतो। मुळात कुठल्या राजकीय पक्षाने कुठल्या राज्यात जावं याला संविधान रोखत नाही, संविधानाची त्याला काही आडकाठी नाही आहे। त्याच्यामुळं केसीआर यांनी महाराष्ट्रात यायला आपण प्रतिबंध करू शकत नाही किंवा त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही। मात्र त्यांच्या येण्याची कारण मीमांसा आणि परिस्थितीबद्दल आपण चर्चा मात्र नक्की करू शकतो। केसीआर यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातला जो प्रवेश आहे तर तो समजून घेताना आम्हाला त्यांची वोट शेअरिंग समजून घ्यावी लागेल। ते कुठल्या वोट बँकेवर त्यांचा आग्रह आहे, त्यांच्या प्रचारामध्ये त्यांचा शेतकरी हा मुख्य कंटेंट आहे आणि त्यांचा जो प्रचाराचा रोख आहे, वक्तव्याच नेहमी त्याची जी वक्तव्य येतात ती आहेत मोदींच्या विरोधातली। म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीवर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये केसीआर अगदी परखड आहे। म्हणजे लोकशाही भिमुख त्यांचे वक्तव्य असतात। म्हणजे ते नरेंद्र मोदी यांच्या समोरची जी वोट बँक आहे त्याच्यामध्ये ते शेअरिंग घेणार आहेत। महाराष्ट्रामध्ये जर त्यांचं राजकीय आगमन झालेलं असेल तर ते इथं या ठिकाणी आल्याच्यानंतर जी काही मतं मिळवणार आहेत ती मतं असणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली, नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप असणारी आणि बुद्धिजीवींची। म्हणून मोठमोठे होल्डिंग लावून आणि 600 गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रामध्ये जे सर्वांना ते आकर्षित करत आहेत मीडियासह जनतेला, तर त्यांना जी वोट बँक आणि जे राजकारण या ठिकाणी करायचं, मला असं वाटतं ते राजकारण हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या मतांसाठी आहे। मग आता याचा दुसरा अँगल संग्राम आपण लक्षात घेऊयात। आज BRS कुठल्याही सत्तेसाठी काम करणार, सत्तेसाठी आग्रह नसणार आहे तिचा, ती जी वोट घेणार आहे ना ती घेणार आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं। आता आपण असा विचार करूया की आघाडीच्या मतामध्ये एक नवीन वाटेकरी आलेला आहे। केसीआर हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले मात्र भारतीय जनता पार्टीसाठी पोषक असणारे नेते आहेत आणि त्यांची महाराष्ट्रातली एंट्री ही भारतीय जनता पार्टीसाठी अपेक्षित, सुखावह किंबहुना त्यांनीच प्रस्तावित केलेली असावी का अशी शंका येणारी आहे। आता पाठीमागं आपल्याला जर बघायचं झालं तर मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, असेच वंचितनं सुद्धा असंच केल्याचं सांगितलं गेलं आहे। तसेच चर्चा आता त्याची गेल्या 5 वर्षांपासून आजपर्यंत चर्चा केली जाते की वंचित ही बी टीम आहे आणि वंचितने मतं खाल्ली जे आहे ते महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या लोकांचे किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल। मग तसंच ह्या सगळ्या गोष्टी आहेत। 12 लोकसभेच्या जागांचा जो पराभव झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या समोरच्या उमेदवाराचा, तर त्या 12 जागांवरती जे दरम्यानचं मतदान आहे, ज्या फरकाने तो पराभव झालेला आहे त्या फरकाची मतं हे वंचित आघाडीला म्हणजे MIM आणि वंचितच्या ह्या आघाडीला मिळाले आहेत। MIM हा केसीआरच्या अगोदर आलेला पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो महाराष्ट्राच्या बाहेर पण गेला, कारण की त्याच्याकडे एक स्वतःची वोट बँक आहे कम्युनल।
धर्म आधारित त्याच्याकडे एक हक्काचा मतदार आहे. म्हणून ओबीसीच्या सभा मोठ्या होतात आणि ओबीसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आले आणि त्याच्यानंतर मात्र एक टर्म म्हणजे एक निवडणूक संपल्याच्या नंतर मात्र ओबीसीबद्दलचा एक संशय समोर येतो की यांना मतदान करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्ष मदत करणं, म्हणून त्यांची वोट बँक जरा थोडीशी कमी होताना दिसते. अशा वेळेस भारतीय जनता पार्टीच्या मदतीला आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मत शेअर करणारा जर कुठला पक्ष असू शकतो तर तो KCR असणार आहे. आणि दुसरी त्याच्यामध्ये जो दुसरा फरक आहे MIMमध्ये आणि KCRमध्ये, KCR प्रचंड गुंतवणूक करत आहे. तुझे मगाशी होल्डिंगचा विषय केला, मला असं वाटतं काही कोटींच्या रकमेमध्ये ते असणार आहे. ज्या पद्धतीने संघटना बांधत आहे KCR संघटनेमध्ये पैसे देत आहेत, सगळं साहित्य देत आहेत, गाड्या देत आहेत आणि जो पदाधिकारी निवडला जातो त्याला त्यांच्या त्या राजधानीमध्ये ते स्वतः भेटतात. म्हणजे एक ग्लॅमर, खर्च आणि प्रचंड प्रचार आणि प्रसार यंत्रणेचा वापर या बेसिसवर KCR महाराष्ट्रामध्ये आपलं स्वतःचं वोट शेअरिंग वाढवणार आहे. त्याच्यामुळं मला नाही असं वाटत की ते कुठल्या सत्तेमध्ये वगैरे शेअर मिळेल त्यांना, मात्र वोट शेअर मिळेल आणि तो वोट शेअर भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पडेल. म्हणून KCR यांची एंट्री आणि KCR यांचं राजकारण मगाशी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं बी नाही, मात्र भारतीय जनता पार्टीची C टीम ठरणार आहे का काय, अशा प्रकारची केवळ शंका नाही, जवळजवळ त्याच्याबद्दलची नक्कीची माझी भावना आहे. मला एक म्हणायचं आहे, KCR हे एका राज्याचे प्रमुख आहेत आणि तेलंगणासारख्या राज्यामध्ये युवा असतील, शेतकरी असतील, नोकरदार असतील, यांच्यासाठी चांगले दिवस आहेत. त्यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या योजना आहेत, त्या राबवल्या जात आहेत. कालचे जर आपण पाहिलं तर जे पावसाच्या तोंडावर जे काही शेतकऱ्यांना मदत द्यायची असते ती त्यांच्या बांधावर पोचली असं सांगितलं जातं. मात्र KCR यांना आपण असं जर सांगितलं की बाबा ही BJPची C टीम आहे, KCR यांना आपण त्यांच्या एका दुसऱ्या नजरेनं पाहू शकत नाहीत की तिकडे तेलंगणामध्ये चांगलं राज्य आहे आणि महाराष्ट्रात हे चांगलं करू पाहतात, असं वाटत नाही का? हे बघ, KCR हे चांगले राजकारणी आहेत का? नक्की आहेत. त्यांनी तेलंगणामध्ये चांगलं काम केलं आहे का? नक्की केलं आहे. मात्र त्यांचं आपण जी चर्चा करत आहोत, KCR यांच्या महाराष्ट्रामध्ये येण्यामागचं प्रयोजन, आल्याच्या नंतरचे परिणाम, म्हणजे येण्यामागचं प्रयोजन आणि आल्यानंतरचे परिणाम या तथ्यावर जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा मी तेलंगणामध्ये त्यांचं काय काम आहे याच्यावर मी माझं मत नाही देऊ शकत. म्हणजे तेलंगणामध्ये ते किती, आता गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदीचं काम खूप चांगलं होतं, एक बार तो गुजरात आइये असं म्हणणारे लोक आम्ही होतो. आमचे राज ठाकरे तिथं जाऊन कौतुक करून आले होते मोदींचं, आणि जेव्हा तेच मोदी पंतप्रधान बनले तेव्हा तेच राज ठाकरे मोदींचे व्हिडिओ लावत होते. म्हणून एखादी व्यक्ती एखाद्या परिघामध्ये, एखाद्या भौगोलिक क्षेत्रामध्ये, एखाद्या राज्यामध्ये चांगलं काम करते म्हणून आम्हाला तो निकष इतर परिघामध्ये लावता येत नाही. तेलंगणामध्ये त्यांचं चांगलं काम असेल तर मी अभिनंदन करू शकतो, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं येण्याचं प्रयोजन काय आहे आणि ते आल्याच्या नंतरचे काय राजकीय परिणाम आहेत, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तेलंगणाला खूप बेस्ट, म्हणून ते महाराष्ट्रामध्ये लोकांनी त्यांच्या पाठीशी जावं असं काही कारण नाही. नाही, मला एक म्हणायचं आहे दुसरी गोष्ट. आता तुम्ही राज ठाकरे यांचा उल्लेख केल्याप्रमाणे मला ते आठवणीत आले, आणि राज ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आपले पक्षाचे जे आहे ते पाय पसरवण्याचं काम करतात. मात्र राज ठाकरे यांचा एक आमदार मागच्या निवडणुकीमध्ये आला, त्याच्यानंतर कुठेही नाही आला. म्हणजे महाराष्ट्रात मुंबई सोडले तर त्यांचे कुठलेही लोकप्रतिनिधी कुठेच नाही आहेत. असं असताना KCR किती प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले फायर होऊ शकतात? हो, KCR बघतो, KCR यांची राजकारण करण्याची पद्धत कंप्लीट वेगळी आहे. ते प्रचार आणि प्रसारावर पैसा खर्च करतायत. त्यांना पंढरपूरला एकट्याला येता आलं नसतं का? येता आलं असतं, पण त्यांना केवळ पांडुरंगांचं दर्शन घ्यायचं नाही आहे, त्यांना महाराष्ट्राला प्रभावित करायचं आहे. 600 गाड्यांचा ताफा हैदराबादहून सोलापूरमध्ये येतो, हा काही केवळ दर्शनासाठी येत नाही आहे. खरं म्हणजे ते विठ्ठलाचं दर्शन नंतर घेतील, मात्र ते महाराष्ट्राला स्वतःचं दर्शन द्यायला लागलेत. KCR स्वतःचं दर्शन देत आहेत की मी असा आहे. ज्या पद्धतीने त्यांचं प्रेझेंटेशन आहे ना ते अतिभव्य आहे, दिव्य आहे. प्रचार यंत्रणा, प्रसार यंत्रणा, मोठमोठे फ्लेक्स आणि ज्या इतर सर्व पक्षांमधल्या नाराजांचा आणि शिल्लक लोकांचा जो काही प्रवेश सोहळा ते घेत आहेत ना, त्यावरून त्यांची चर्चा होऊ शकते. कारण की आमच्या मीडियाला अशा भव्यतेचं दिव्यतेचं मोठं कौतुक असतं, मात्र जनता कधी चुकत नाही. आणि सामान्य जनतेला KCRमध्ये आपला पर्याय नाही दिसणार. म्हणजे आज या तारखेला तरी तेलंगणामध्ये भले ते मसीहा असतील शेतकऱ्यांचे, मात्र महाराष्ट्रातल्या मतदारांनी KCR यांच्या पक्षाला मत करावं याचं कुठलंही एक कारण जे पटल असं मला समोर येताना दिसत नाही आहे. म्हणजे आता तुम्ही आता शेवटी म्हणलात की KCR यांना मत करावं,
याचं कारण महाराष्ट्राकडं नाही आहे आणि त्याच्यामुळे ते मतदान करणार नाहीत. मात्र KCRचं तेलंगणातलं राज्य, तिथल्या जे काही सुखसुविधा दिल्या जातात ते, आणि भारतीय जनता पार्टीला विटलेली लोक किंवा मग आता सत्तेत असणारे लोकांना विटलेले लोक हे KCRला मतदान करणार नाहीत कशावरून? नाही, KCRला मतदान करतील ना, पण KCRला नेता म्हणून किंवा आता आम्हाचं खूप त्यांच्यामार्फत कल्याण होणार आहे म्हणून ते मतदान नाही करणार. जी निगेटिव्ह वोट बँक असते किंवा जी एखादा उमेदवार दिला चांगला KCR यांनी, तर त्या उमेदवाराचे काही मतदान असतात ना, ते शेअरिंग आहे. केवळ तेलंगणामध्ये चांगलं काम आहे आणि म्हणून मला KCRला आता मतदान करायचं आहे असा मतदार तुम्हाला मिळणार नाही आहे. तो मतदान जो मिळणार आहे ना, आता कुठले चेहरे तुम्ही प्रवेश करून घेणार आहात त्या चेहऱ्यांच्या मागे काही लोक असतात किंवा मग वोट शेअरिंग असतं की त्या काळामध्ये. आता आमच्याकडे निवडणुकीच्या काळामध्ये अनेक स्तर आहेत. शेवटच्या रात्रीचा एक स्तर आहे, काही विकले जातात मतदान असंही म्हटलं जातं. म्हणून जर तसा विकला जाणारा मतदार जर KCRला खरेदी करायचा असेल तर तोही एक शक्यता आम्हाला नाकारता येत नाही. मात्र एक परफेक्ट पॉलिटिकल प्रपोजल अजूनही KCR सिद्ध होताना दिसत नाही आहेत. मला दुसरा आणखी एक नवीन प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रामध्ये जर आता KCRने चांगले पाय जर रोवले तर मला वाटतं, म्हणजे माझं वैयक्तिक असं अंदाज आहे की कोणाचं तरी ते खोटा उपटतील. एक तर राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा मग इतर कुठले पक्ष असतील. तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे विरोधातली लोक यांना मतदान करतील, पण वैयक्तिक भारतीय जनता पार्टीमध्ये विरोधक असणार तेही लोक यांना मतदान करणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मग काँग्रेस आणि किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिघांपैकी कोणाला तरी मागे बसावं लागणार आहे. हा महाराष्ट्र आहे आणि इथं एवढं लवकर खोटा उपटता वगैरे येत नाही. MIMकडं तर हक्काचा मतदार प्रत्येक जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय असल्याच्या नंतरसुद्धा त्यांच्याकडे जो आकर्षित झालेला सुरुवातीचा मतदार होता तो आता OBCकडे तेवढ्या प्रमाणात राहिलेला नाही. म्हणजे हा महाराष्ट्र खूप लवकर सावध होतो. एखाद्या वेळेस एखादा प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र MIMचा अनुभव पाहता, भारतीय जनता पार्टीचं राजकारण पाहता, आघाडीची एकी पाहता मतदार फारसा कुणाला आकर्षित होऊन काही करेल असं मला वाटत नाही. आणि राहिला प्रश्न मगाशी बोलल्याप्रमाणे तू पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पद, पंकजा मुंडेंना भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची अस्वस्थता आहे. भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्याकडं सातत्याने अन्याय आणि त्यांना बाजूला ठेवण्याचं राजकारण होतं आहे. अशा वेळेला आपल्या गळाला कोणी लागतं आहे का हा प्रयत्न करणं साहजिक आहे आणि तो BRSनी केलेला आहे. नाही, BRS आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवटचे 2 प्रश्न आहेत. किती जागांवर एखादा विजय तरी मिळू शकतं का महाराष्ट्रात? त्यांच्या गळाला लागणारी जी मासे आहेत त्यातला एखादा मोठा मासा असेल आणि तिथं वोट ऑफ डिवायडेशन कुठं होऊ शकलं तर एखाद दुसरी जागा त्यांना मिळू शकते. दुसरा प्रश्न असा आहे, खरं तर ह्याच्यावर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे BRSचं कोणी माणूसही नसताना ते उमेदवार एखादा साधा ग्रामपंचायत सदस्य नाही तरी पंकजा मुंडे यांना ते मुख्यमंत्री करणार अशी ऑफर देतात. कितपत योग्य आहे? पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर ही त्यांचे किती आमदार आहेत यावरती नाही आहे. पंकजा मुंडे एका मोठ्या वोट बँकेच्या मास लीडर आहेत आणि त्या जर आपल्या पक्षात आल्या तर एक मोठी वोट बँक आपल्या पक्षाला गिफ्ट मिळू शकते, म्हणजे पॅकेज मिळू शकते, बल्कमध्ये मिळू शकते. ही त्या पाठीमागची भूमिका आहे. मुख्यमंत्री करणे वगैरे नाही, पण तुम्ही आमच्याकडे या महाराष्ट्राचे नेते होऊन जा, ही पार्टी तुमच्या हवाली करून देतो, हे तेलंगणाचं प्रपोजल आहे. तरी होऊ शकतं का पंकजा मुंडे एकट्या गेल्याच BRSमध्ये तर एखादा मुख्यमंत्री होतीलच का? पंकजा मुंडे जाणार नाही, कारण की पंकजा मुंडेंकडून आत्तापर्यंत ज्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे ते नेमकं पाय ठेवायला जातात आणि त्यांचा पाय खोलाच जातो. त्यांना पाण्याचा आणि चिखलाचा अंदाज येत नाही असं अनेकदा अलीकडच्या काळामध्ये दिसून आलेलं आहे. त्या जर KCRच्या सोबत जातील तर मला असं वाटतं त्या कमरेपर्यंत खोलात जातील, गुडघ्या इतके नाही. थँक्यू. हे होते भागवत तावरे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सविस्तर झालेली आहे. KCR यांचं महाराष्ट्रामध्ये कितपत योग्य आहे किंवा मग कितपत ते पाय रोवू शकतात याबद्दलही सविस्तर चर्चा झाली आहे. सगळ्यात मोठा आणि धक्कादायक विधान म्हणजे भारतीय जनता पार्टीची ही C टीम आहे किंवा मग आता ते जवळजवळ सिद्ध झालं आहे असं सांगितलं गेलं आहे. कारण KCR यांचा पक्ष आत्ताच नव्यानं आलेला आहे. अनेक पक्ष महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, त्यांनी कुठलीही त्यांची डाळ शिजलेली नाही आहे. KCR आले तर फक्त भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली वोट बँक जी आहे ते KCR खाऊ शकतात आणि त्याच्यानंतर सत्तेचं तर काही विचारूच नका. मात्र KCR यांची कामाची जी काही पद्धत आहे ती आपल्याला आवडलेली आहे किंवा मग महाराष्ट्रातल्या लोकांना काही लोकांना प्रभावित करू शकते, मात्र सत्तेपर्यंत नेऊ शकत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातला वोटर वेगळा आहे, पक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे, कोणत्या पक्षाला त्यांनी मतदान करायचं यासाठी जाणकार महाराष्ट्रातला वोटर आहे. त्यामुळे KCR यांचे डाळ शिजणं सध्या तरी शक्य नाही असं सांगण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम जनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.